नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। दिल्ली विधानसभा निवडणुकीत तब्बल 27 वर्षांनंतर भाजपला एखादी सत्ता मिळाली। या नेत्रदीपक कामगिरीमागे बड्या नेत्यांसोबतच तळागाळातील कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा यामुळे भाजपने प्रतिद्वंदी आम आदमी पक्षाच्या दाढेतून विजय खेचून आणला आहे। भाजपने दिल्लीची सत्ता पादाक्रांत करण्यामागील कारणांचा थोडक्यात आढावा घेऊयात। भाजपने संपूर्ण निवडणूक प्रचारात आपच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरला। मद्य धोरण घोटाळा, अरविंद केजरीवाल व मनीष सिसोदियांवरील आरोप, शिक्षण क्षेत्रातील अनियमितता व सत्येंद्र जैन यांच्यावरील लाचखोरीचे आरोप भाजपने अधोरेखित केले। भ्रष्टाचाराचा मुद्दा अखेरपर्यंत लावून धरणे भाजपच्या चांगलेच पथ्यावर पडले। अरविंद केजरीवाल यांचे शासकीय निवासस्थान अर्थात शीश महलचा मुद्दा भाजपसाठी फायद्याचा ठरला। केजरीवाल शीश महल बनवू शकतात, त्यावर कोट्यावधी रुपये खर्च केले, पण मला दिल्लीकरांना पक्के घर द्यायचे आहे ही पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी दिलेली भावनिक हाक जनतेला पसंत आली। त्यामुळे गोरगरीब जनतेची एकगट्टा मते भाजपच्या पारड्यात जमा झाली। आपल्या सत्ता काळात सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप भाजपने प्रचार मोहिमेत केला। नाल्या तुंबणे, गटाराचे पाणी रस्त्यावर वाहणे, खड्डेमय रस्ते आदी मुद्दे भाजपने उचलून धरले, त्यामुळे आपला फटका बसला। दिल्लीच्या राजेंद्र नगरच्या डीडीएफ फ्लॅटमध्ये जाऊन अरविंद केजरीवालांनी पाणी पिले व दिल्ली जलमंडळ उत्कृष्ट काम करत असल्याचा दावा त्यांनी केला। त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी दिल्लीतील जागोजागचे दूषित पाणी दाखवण्यास सुरुवात केली। दिल्ली निवडणुकीत हा मुद्दा बनवण्यात भाजपला यश आले। पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी आम आदमी पक्षाचा उल्लेख हा आपत्ती असा केला। त्यानंतर भाजपच्या प्रत्येक नेत्याने आपला आपत्ती संबोधले। दिल्ली निवडणुकीसाठी भाजपने प्रदीर्घ धोरण आखले। नेते व कार्यकर्त्यांना झोपडपट्टी, दलित, मागासवर्गीय इतर क्षेत्रात पाठवले, त्यामुळे आपसुकच भाजपचा जनाधार वाढला। दिल्ली निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला मोलाची साथ दिली। संघ शिस्तप्रिय आहे, पडद्यामागून संघाच्या स्वयंसेवकांनी भाजपसाठी अहोरात्र परिश्रम घेतले, त्यामुळे भाजपला सत्ता पादाक्रांत करण्यात यश आले। भाजपने दिल्लीच्या रणमैदानात ताकदवान उमेदवार दिले। परवेश वर्मा, रमेश बिधुडी, दुष्यंत गौतम यांच्यासारख्या उमेदवारांना तिकीट दिले, त्याचा फायदा भाजपला झाला।